नमस्कार, आपण पाहत आहात डीएम न्यूज मराठी, आवाज महाराष्ट्र। चित्तेगाव टोलनाका परिसरात गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक उघड। छत्रपती संभाजीनगर बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चित्तेगाव टोलनाकाजवळ पोलिसांनी गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर कारवाई करत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11:50 सुमारास बिडकीन ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील चित्तेगाव टोलनाकाजवळ हॉटेल लकी समोर एक आयशर वाहन MH20 GC 2092 थांबवून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनामध्ये अंदाजे 5,40,000 रुपये किमतीची 19 गोवंश जातीची जनावरे आढळून आली। या जनावरांना अत्यंत निर्दयीपणे कोंबून ठेवण्यात आले होते, तसेच त्यांच्यासाठी चारा, पाणी किंवा प्रथमोपचाराची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती। तसेच जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे किंवा परवानगी पत्रेही चालकाकडे नव्हती। या प्रकरणी अजय अशोक गायकवाड वय 23 वर्ष राहणार पाटोदा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा 1995 तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी फिर्याद पोलीस उपनिरीक्षक मनोज एकनाथ पाटील यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अप्पासाहेब माळी हे करत आहेत।